आले की नाही तोंडाला पाणी. नमस्कार सगळ्यांना, तुमचे स्वागत आहे माझ्या नव्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे निशाज रेसिपी. तुम्हालाही फराळाला काहीतरी पटकन होणारी रेसिपी हवी आहे का, जी साधी आणि सरळ असेल? मग अवघ्या 10 मिनिटात होणारे हे रसरशीत रताळ्याचे काप फक्त तुमच्यासाठी. सगळ्यात अगोदर मी 2 मोठ्या आकाराचे रताळे घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर का? कारण आपण त्याची वरची साल काढणार नाही आहोत. इथे तुम्ही पाहू शकतात मी रताळे कसे कापत आहेत. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. मीडियम आकारात रताळे कापून घ्यायचे आहेत. 2 मोठ्या रताळ्यांना 1 वाटी गूळ आणि 8 ते 10 बदाम घेतलेले आहेत. आता मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात 2 चमचे तूप घालणार आहे. तूप आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे. नंतर त्यात कापून घेतलेले रताळ्याचे काप त्यात घालायचे आहेत. रताळ्यांना व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. सुरुवातीला मी सांगितलं की रताळे जास्त जाडही नको आणि पातळही नको. त्याचं कारण एकच की जर जाड रताळे राहिले तर ते लवकर शिजणार नाही आणि जर पातळ केले तर त्याचा लवकरच गाळ होऊन जाईल. मीडियम आकारात आपल्याला रताळे ठेवायचे आहेत. मी सलग 2 ते 3 मिनटं हे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आपण बघू शकतो की हे परतल्यावर असे दिसतात. आता यात गूळ टाकायचा आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि घेताना साधाच गूळ घ्या, चिक्कीचा गूळ घेऊ नका. त्याने काप खूप कडक होतात. झाकण लावून 2 ते 3 मिनटं शिजवून घ्या. गुळाला पाणी सुटलेलं आहे. आता मिक्स करून व्यवस्थित परतून घ्या आणि परत 2 ते 3 मिनटं झाकण लावून त्याला तसंच शिजू द्या. काप आता शिजत आलेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि येत्या महाशिवरात्रीला ही रेसिपी नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आता रताळी शिजली आहे की नाही हे बघण्यासाठी आपण उलटण्याने दाबून बघणार आहोत. हे बघा, व्यवस्थित दाबल्या जात आहेत. याचाच अर्थ की रताळी व्यवस्थित शिजली आहे आणि गुळाचा पाक त्याला व्यवस्थित लागलेला आहे. ही साधी, सोपी आणि सरळ रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा. तयार आहेत आपले रसरशीत गुळातल्या पाकातले रताळे. ह्या स्टेजला मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि बारीक चिरलेले बदाम वरून घातलेले आहेत. तुमच्याकडं काजू असतील तर तुम्ही तेही घालू शकता. ते आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तयार आहेत तुमचे रसरशीत रताळ्याचे काप. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी निशाज रेसिपी हे चॅनल बघत राहा. खा, प्या आणि मज्जा करा. बाय. भेटूया नवीन रेसिपी सोबत.